दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची आता तुम्ही सवय लावून घ्या, असं मनसे नेते अविनाश जाधवांनी म्हटलंय। त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी बोलून दाखवलंय। ते तिकडे आपल्यासोबत बातचीत करण्याकरता अविनाश जाधव स्वतः आहे, आपण त्याच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीने प्रभाग रत्न जाहीर करण्यात आलेले आहे, कुठेतरी असं सांगण्यात येतं की अधिकाऱ्यांना हातेशी धरून हे सर्व प्रभागाचे बनवण्यात आलेले आहे। मी तुम्हाला सांगतो की अधिकाऱ्यांना धरून ठाण्यातल्या 1-2 नेत्यांनी ही सगळी प्रभाग रचना केलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे अर्ध्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आज आक्षेप घ्यायला तिथे बसलेले आहेत। याचा अर्थ त्यांना देखील या प्रभाग रचना माहिती नाहीत। आणि दुसरं, शिवसेनेचा एकही माणूस नाहीये शिंदे गटाचा। जर एवढी मोठी प्रभाग रचनेवर हरकती घ्यायचा विषय आहे तर तुमचा एकही माणूस येत नाही, याचा अर्थ तुमच्या मनाप्रमाणे त्या प्रभाग रचना तुम्ही बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काही ऑब्जेक्शनच राहणार नाही। सो या एका पक्षाच्या हितासाठी बनवलेली ही प्रभाग रचना आहे, त्याचा आम्ही विरोध करणार, याच्यावर आम्ही मोर्चा काढणार आणि ही प्रभाग रचना जी आहे ती उद्ध्वस्त करून राहिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। सर, राज ठाकरे यांच्या घरावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू आहे, 1 तासापासून बैठक आहे असं सांगतात। ज्या पद्धतीने दोघं भाऊ एकत्र आलेले आहे, महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा यश मिळतं। मी तुम्हाला सांगतो, अशा बैठका याच्यापुढे तुम्ही सवय लावून घ्या की या 2 भावांच्या सतत होत राहतील। महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी हे दोघं भाऊ सतत भेटत राहणार आणि योग्य तो निर्णय योग्य वेळी जाहीर करतील। मला असं वाटतं की आता खाली काम होणं खूप गरजेचं आहे, तर ते काम मी असेल, राजन विचारे असेल, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही एकत्र येऊन सुरू केलेलं आहे। नजीकच्या काळामध्ये ठाण्यामध्ये तुम्हाला या सर्व विषयावर प्रचंड मोठे आंदोलनं, यांच्या भ्रष्टाचारावर, ट्रॅफिकवर आंदोलनं होताना दिसतील। प्रवीण दरेकर म्हणताय की दोघं भाऊ एकत्र काही फरक महाराष्ट्राला पडणार नाही। मला असं वाटतं की दोघं भाऊ एकत्र आल्याच्या नंतर काय फरक पडेल हे प्रवीण त्यांना सगळ्यात पहिलं कळेल। योग्य वेळी सगळ्यांचा योग्य समाचार घेतला जाईल, एवढं नक्की। ठीक आहे, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने जे प्रभाग रचना जाहीर करण्यात आले त्याचा कुठेतरी संपूर्ण जे विरोधक आहेत त्यांनी देखील आक्षेप नोंदवलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिक शेख, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।